बंदुकीचा धाक दाखवून घरफोडी करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिंपळनेर शहराच्या अवघ्या काही अंतरावर सामोडे शिवारातून श्याम भदाणे यांच्या पत्र्याच्या गोडाऊनमधून लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीतील शेती अवजारे उपयोगी चोरट्यांनी लंपास केले होते। या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली होती। गुन्ह्याचा तपास सुरू केला होता व तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओटाबारी पिंपळनेर येथून रमेश शिवा वसावा राहणार उच्चल जिल्हा तापी याला अटक करण्यात आली आहे। आरोपींनी कबुली जबाबात नवापूर तालुक्यातील पांगराड येथून 70 गोण्या सोयाबीन तसेच पिंपळनेर पासून जवळच असलेल्या बोटखेल येथील प्रभात बियर शॉपीमधून इन्व्हर्टर व बॅटरी दारू चोरी केल्याचे कबूल केले असून सदर आरोपी हा बंदुकीचा धाक दाखवत घरफोडी करायचा असे त्याने कबूल केले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय किरण बर्गे, पीएसआय ईश्वर शिरसाट, असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदेसिंग चौहान, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन, पिंपळनेर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल चेतन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल पंकज आणि पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी बाकी आरोपींचा कसून तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। जय हिंद। पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे 28 डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये वेल्डिंग मशीन, रोटर, नागर, कल्टिवेटर, हँड ग्राइंडर असा माल एकूण 2,40,000चा मुद्देमाल चोरून नेलेला होता। त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली। रमेश शिवा वसावा राहणार गव्हाळ, तालुका उच्चल, जिल्हा तापी, गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले। त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवलाय तो कबूल करून तो काढून दिला। अजून सखोल तपास केले असता त्याने अजून एक गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्यामध्ये त्याने 70 सोयाबीनच्या गोण्या ह्या चोरून नेल्या होत्या। तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता। अशा प्रकारे सदर आरोपीकडून 3 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे। सदर आरोपी व त्याची टीम हे गावठी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडसी चोऱ्या करत होते। त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जय हिंद।